तर आदित्य ठाकरे यांनी आज नाशिकच्या तपोवन इथे जात पर्यावरण प्रेमींशी चर्चा केली आहे। यावेळेला आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण प्रेमींशी बातचीत केली आहे। झाडं वाचवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलंय। आता आदित्य ठाकरे नाशिकच्या सभास्थळी रवाना झाले। तपोवनातील या संपूर्ण प्रकरणावरती अक्षरशः रान पेटलेलं होतं आणि त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांनी तिथे जात पाहणी केली आहे, चर्चा केली आहे। जवळपास 1-1.5 महिना हा लढा इथे तपोवनाचा सगळे स्थानिक नागरिक देत आहेत। आम्ही देखील कुठचाही राजकीय झेंडा न घेता इथे ह्यांना पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे। एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपण पाहत असाल याच्या 2-3 गोष्टी स्पष्ट होणं गरजेचं आहे। एक तर या कुठच्याही आंदोलकाचं किंवा पर्यावरण प्रेमीचं, कारण मी पर्यावरण प्रेमी हा शब्द वापरेन, ते आंदोलन पर्यावरणासाठी करतात, नाशिक प्रेम्यांचं कोणाचाही कुंभमेळ्याला विरोध नाही आहे, तो झालाच पाहिजे, त्याचं स्वागतच होतं। पण आपण पाहत असाल हे तपोवन म्हणजे तपश्चर्याचं वन आहे। तपश्चर्या ही 5 स्टार किंवा माईसमध्ये बसून होत नाही, ही अशा वनातच होते। दुसरी गोष्ट म्हणजे माईसला देखील, म्हणजे ते जे काय पूर्ण तुम्ही कॉन्फरन्स वगैरे सगळं ते करत आहात त्याचाही कोणाला विरोध नाही आहे, पण इथे झाडं कापून तुम्ही माईसचं हे काही करू शकत नाही। तिसरी गोष्ट म्हणजे झाडं कापण्याला विरोध आहे म्हणजे आहे आणि तो विरोध राहणारच। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्याच्यात हे जे आपण पाहताय, आत आल्या आल्या एक सुंदर असं वाटतं की चला शांत आहे, हिरवगार वाटतंय, हे कोणी कापायला आलं तर आम्ही मध्ये उभं राहू। ह्याच्यात ह्या पूर्ण जे वन आहे, तपोवन आहे, ह्याला मुख्यमंत्र्यांनी डीम्ड फॉरेस्ट आत्ता आणि रिझर्व्ह फॉरेस्टचा दर्जा हा देणं गरजेचं आहे आणि तो दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही।